खंडेराजुरी येथील खून प्रकरणातील फरार संशयित आरोपींच्या कुटुंबाला गावातून हद्दपार करण्याचे खंडेराजुरी येथील ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। मिरज तालुक्यातील खंडेराजुरी इथे काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून सुमित जयवंत कांबळे या युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता। तर यातील संशयित आरोपींना मिरज ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली होती। तर यातील संशयित अतुल दादासो वायदंडे हा फरार आहे। याबाबत खंडेराजुरी येथील ग्रामस्थांनी अतुल वायदंडे आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे। गावातील तब्बल 200 ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। अतुल वायदंडे यांच्या कुटुंबियांकडून गावात खून प्रकरणातील साक्षीदारांना भीती दाखवणे, गावात बेकायदेशीर दारू विक्री करणे, गावात धारदार शस्त्र घेऊन फिरणे, मारामारी करणं, गावातील सार्वजनिक कार्यक्रमात गोंधळ घालणे व हद्दपारी करणे तसेच गावात दहशत निर्माण करणे यासाठी गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा समज देऊनही त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत कोणताही फरक पडला नसून यातील संशयित अतुल वायदंडे याला फरारी होण्यास वेळोवेळी मदत करणाऱ्या आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधितांसह आरोपी करा तसेच त्याच्या कुटुंबियांकडून गावाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी वायदंडे कुटुंबियांना गावातून हकलून लावावे अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 10 जून 2024 रोजी 12 वाजता ग्रामस्थांकडून पोलीस अधीक्षकांना देण्यात आला आहे। 2 जून रोजी खंडेराजुरीमध्ये माझा पुतण्या सुमित कांबळे याचा काही माथेफिरूंनी निर्घृणपणे हत्या केली व काही आरोपी पोलिसांच्या अतिशय तीक्ष्ण नजरेनं पकडले गेले, परंतु त्यातील काही जे आहेत अजून फरारी आहेत। फरारी असून जवळजवळ पोलीस यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी सज्ज आहे, परंतु अजूनपर्यंत तो काय आरोपी सापडलेला नाही आहे। आम्ही आता निवेदनाद्वारे एवढंच SP मॅडमना बोललो आहे की सदरचा आरोपी लवकरात लवकर हुडकून काढून त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी, त्यांचा जबर अशी त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढीच या खंडेराजुरी समाजाच्या वतीने माझी अपेक्षा आहे। आणि यानंतर जेणे कोणी या आरोपीला सहकार्य करत आहे, जो फरार आरोपी आहे त्याला सहकार्य करते किंवा ज्याचा कोणाचा हात त्याच्या पाठीशी आहे ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी ज्याने कोणी याला साथ दिले त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं दंडात्मक कारवाई व्हावी एवढीच या सर्व आमच्या समाजाची मागणी आहे। त्यासाठी आम्ही इथं SP ऑफिसरला निवेदन देण्यासाठी आलो।